आता पाहायला गेलं तर तिसऱ्या गटातील पहिली मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला टीम आहे. यस, पाणी कमिटी, हायजिन कमिटी प्लीज पंचांना पाणी द्या. यस, पंचांना पाणी पोहोचवा प्लीज. मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल इंद्रजित पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब सन्माननीय दिलीप जाधव डीजे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. लव्ह स्टार 11 येवती विरुद्ध पुढील मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच अंबिका स्पोर्ट्स अंबवडे या दोन संघांच्या दरम्यान त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कपिल पाटील या एक खेळाडूला देत आहोत. अप्रतिम गोलंदाजी, महत्वपूर्ण राजूकंगची विकेट. टॉस जिंकलेला आहे अंबवडे संघाने. प्रथम बॅटिंग लव्ह स्टार 11 ने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सुजित शेबाळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉन, चला स्कोरिंग साठी या हायजिन कमिटी प्लीज. आपण चला अंबवडे स्पोर्ट्स आपला 12वा खेळाडू पाठवा. ज्यांना खेळाडूंची नावे माहीत असतील प्लीज विनंती. आपण एक स्कोरिंग साठी आपला व्हॉलंटियर्स पाठवायचं लगेच. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण डीजे यांना पाहणार आहोत. आपलंही स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. पहिला बॉल इथे पाहायला गेलं तर अतिरिक्त उसरी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा कॉल, त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. इथे पंचांनी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. एक धाव मिळाली. धावांचा अकाउंट श्री गणेश ओपन झाला. तेजस स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक रेंजला विचार केला तर रोहित. इथे पुन्हा एकदा अक्कोटप्पाचा बॉल टाकला. इथे पुन्हा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून आणि पहिले दोन्ही बॉल खराब आपल्याला पाहायला मिळालेत. सेकंड बाउन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आता लास्ट कॉल, आता डायरेक्ट आपल्याला नो बॉलचा कॉल दिला जाईल. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले दोन्ही बॉल खराब आपल्याला पाहायला मिळालेत. सुजीतच्या माध्यमातून वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी सुजीत. रबर बॉल क्रिकेट, चांगला बॉल. इथे पाहायला गेलं तर सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग चांगलं पाहायला मिळालं. योग्य टप्प्यावरचा बॉल सुजीतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पाठीमागला हंगाम जर विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोलंदाजाला ॲज अ बॅटर म्हणून ओळखलं जायचं. पण पाठीमागील टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम तेव्हापासून गोलंदाजीमध्ये केलेला बदल, गोलंदाजीमध्ये दाखवलेला विश्वास. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळतीये. त्यामध्ये गोलंदाजीमध्ये केलेला बदल, स्वतःला बनवलेला अष्टपैलू सुजित शेवाळेने आणि त्यानंतर जिंकलेले महत्वपूर्ण कित्येक मॅन ऑफ द सिरीजचे किताब. बॉल प्लीज. मॅन ऑफ द सिरीजचे किताब आज या खेळाडूच्या नावेत. कालच आपण पाहिलं 2-3 दिवसापूर्वी एक रेकॉर्ड सुद्धा या खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळतो. सर्वाधिक जलद अर्धशतक पटकाविणारा हा खेळाडू. 9 बॉल 56 धावा, 9 बॉल 50 धावांची खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल होता. यावरती बॉलवरती पाहायला गेलं तर नो बॉल प्लस एक गोशांकित अशा 2 धाबा जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. खरा बॉलिंग सुजित शेबाईच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉल ग्रीप होताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन बॉल. व्हाईट बॉलचा कॉल पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने वाईड नो आपल्याला पाहायला मिळतोय सुजित शेबाईच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल. चांगला बॉल हाताळला सुजित शेवाळीच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टनने संतोष शेवाळीने सुजितच्या हाती बॉल दिला पहिल्या षटकामध्ये. अकोटप्पाचा बॉल, त्याच्यावरती चांगला फटका. डीपेक्षा कमला क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. रोहन नॉन स्ट्राईकला पोहोचला लगेच. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळतं. अंबवडे संघ नौका संघ आहे
अनेकांना पराभूत करण्याची ताकद ठेवणारा हा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. रबर बॉल हंगामामध्येच या संघाची एंट्री पहिल्यांदा झाली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं आणि त्यानंतर ओळख कर या संघाची होत आपण चाललेली पाहिली. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हाही षटकार आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याचा चांगला बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेकटर पद्धतीचा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली 14. चांगली गोलंदाजी सुजितच्या माध्यमातून. जरूर एक्स्ट्रा बॉल आलेत पण बॅट आणि बॉलचा जर विचार केला तर एक षटकार बघता चांगली गोलंदाजी राहिली आहे सुजित शेबाईच्या माध्यमातून. 14 धाबा खर्च केल्या गेल्या सुजितच्या माध्यमातून. दुसरं षटक कोणता गोलंदाज वापरला जाईल जर लव्ह स्टार 11 शेवाडी संघाचा विचार केला. अधिक गप्पा आहेत या संघामध्ये ज्यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. चांगली गोलंदाजी नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. पाठीमागल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्यांच्या माध्यमातून जिंकला. त्याचबरोबर सुजित शेवाई 9 बॉल 50 धाबांची अर्धशतकी खेळी. विश्व विक्रम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. संतोष शेवाळी गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा पहा पडल्यानंतर बॉल भरपूर बाहेर जातोय. फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॉलने भरपूर अशी गिरकी घेतली आहे. फलंदाजाची फिरकी इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल कटर पद्धतीची गोलंदाजी. फिंगर रोल केलेत. नेहमीच आपण पाहतो राईटी वर्सेस लेफ्टी जेव्हा लढाई असते तेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हबी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल गोशांकीच्या माध्यमातून. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 15 धावा. 2 बॉल डॉट त्यानंतर एक सिंगल धाव. सिंगल डबल वरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट म्हणजे काय? सिंगल डबल धावा घेणं क्रिकेट. चौकार षटकार म्हणजे क्रिकेट नाहीये. तर तुम्हाला सिंगल डबल धाबांवरती सुद्धा तितकाच विश्वास ठेवावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल. याही बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता रोहनच्या माध्यमातून. सातत्याने बीट होतो हा फलंदाज. बॅटिंग मध्ये दमखम दाखवलेला नाही या खेळाडूने. बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा खरा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष साई शिरंबे गावचे लाडके नेतृत्व सन्माननीय आदरणीय विशालजी पाटील साहेबांचं दुष्यवागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे एजंट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. कारण पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा पहा गोशंकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. जास्तीच्या धाबा या षटकामध्ये मिळालेल्या नाहीयेत. इकॉनॉमिकल षटक संतोषच्या माध्यमातून टाकलं गेलं. 17 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. साई शिरंबे संघ सुद्धा उपस्थित झालेला आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतो. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील. आतापर्यंत इकॉनॉमिकल अगदी 3 धाबा खर्च केल्यात संतोषच्या माध्यमातून. रोहनने आतापर्यंत 5 बॉल फेस केले. त्याच्या बॅटमधून अवघ्या 3 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेच. जकडून ठेवण्याचं काम, अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा इथे डॉट बॉलची सांगता होती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. 8.50च्या गतीने धावसंख्या आपल्याला मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 6 बॉल. जिंकण्यासाठी 6 बॉल बनवावे लागतील. जास्तीत जास्त धाबा. निखिल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल निखिल टू तेजस.
पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जिकडे बॉल येईल तिकडे फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये. सातत्याने मिड विकेट टार्गेट केली जाते, त्याच्यामुळे इथे प्रयत्न असफल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. निखिलने पहिला बॉल डॉट हाताळला. तेजसचा विचार केला तर एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक ऑफ साईडच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी सीमारेषेच्या लगत आणि तिथे क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं गेलं तर स्लाइड घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धाबा कंप्लीट होईल. 2 धाबाने धावफलक पुढे जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईट धावा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 20 धाबा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला गेलं तर सुजित बॉल पर्यंत पोहोचतो. थोडंसं बंबल आहे आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. आकाश बॉलच्या पाठीमागे होता, त्याने चांगला बॉल अडवलाय, फेकलाय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांनी धावफलक 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळते. टोटल धाबांचा विचार केला ना 22 धाबा धावफलकावरती आहेत. धावफलक अगदी सुस्थितीमध्ये नाही म्हणावं लागेल, कारण 40-45 धाबा सुद्धा या मैदानावरती डिपेंडेबल नाही आहेत. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 22 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची आतली कड, यष्टनच्या पाठीमागे बॉल अडवलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि इथे आला डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. पुढे चांगला स्ट्रोक इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी धीरजच्या बॅटमधून आला. दर्जेदार उत्तुंग आसमानी लयबारी षटकार. 28 धावसंख्या झाली. 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम लव्ह स्टार 11 येवती या टीमला. आणि पुढील मॅच साठी आपण टॉस साठी विनंती करतोय. एका बाजूला टीम असेल गणेशवाडी ए, दुसऱ्या बाजूला टीम असेल साय शिरंबे. नाही मग गणेशवाडी आणि काटेकरवाडी असा पुढील सामना असेल. टॉस आपण लगेच करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला विनंती आपण लगेच यायचं प्लीज. चला गणेशवाडी हे संघाचे कॅप्टन्स राजू अप्पा, विकास वैरी किंवा अन्य कोणी असेल तर प्लीज या. त्याचबरोबर काटेकरवाडी संघाचे कॅप्टन्स आपण आले असाल तर प्लीज लगेच टॉस साठी यायचा प्लीज. चला विनंती आहे प्लीज लगेच मॅच सुरू करूयात. आपण स्पीडअप घ्यायचा प्लीज. चला गणेशवाडी ए संघाचे कॅप्टन्स, त्याचबरोबर काटेकरवाडी संघ, चला लव्ह स्टार 11 येवती संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे प्लीज. काटेकरवाडी संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. त्याचबरोबर गणेशवाडी संघाचे कॅप्टन्स हे सुद्धा आलेले आहेत. टॉस केला जातोय. टॉसचा निर्णय पाहूयात काय येतोय. टॉस जिंकला गणेशवाडी या संघाने. निर्णय थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्लीज.
गणेशवाडी संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं प्रथमतः टीम काटेकरवाडी संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. सलामीची जोड आपण पाहूयात. लव स्टार 11 युवती संघाच्या माध्यमातून सुजित शेवाळे डॉन, दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँडेड बॅट्समन संतोष शेवाळे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. चला मॅच सुरू करूयात आपण. चला मॅच सुरू करूयात आपण. चांगला स्ट्रोक, पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. अगदी पाहायला गेलं तर पाऊस पहा, बेदम पाऊस मैदानाच्या आतमध्ये धो धो पाऊस पडतोय आणि इथे पाहायला गेलं तर पाठलाग करायचा आहे. जवळपास 29 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली. संतोष शेवाळे आपण स्ट्राईक रेटला पाहतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती काय होईल? चांगला स्ट्रोक, बॉल अगदी हेड शॉट म्हणावा लागेल. इथे पाहायला गेलं तर कॅच होता, अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हाताला बॉल ब्रेश केला, त्यानंतर डोक्यावरती बॉल आदळला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहायला गेलं तर एक धाव, एका धावेने धावफलक पुढे 6 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला स्ट्रोक, एकच धाव मिळते. यस, एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आला होता, त्यानंतर 7 धावा धावफलकावरती. पुन्हा चांगला स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? यस, इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. 2 धाबा कंप्लीट होतील का? पाहायला गेला तर 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या धावून आणि पंचांचा निर्णय पाहूयात किती धाबा मिळतील. यस, 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितक्या धाबा तुम्ही धावाल तितक्या धाबा तुम्हाला मिळणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळेल. एक षटक समाप्त झाली आहे. 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. समीकरण राहिलं 12 बॉल 20 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण समोर जर पाहायला गेलं तर सुजित शेवाळे सारखा फलंदाज अजूनही प्रतीक्षा करतो फलंदाजीची. जास्त बॉल त्या खेळाडूने फेस केलेले नाही आहेत. 3 बॉल फेस केले, 4 धावसंख्या त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला संतोषचा विचार केला तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 5 धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. तेजस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. स्वतः कॅप्टन संघाचे आहेत तेजस, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. स्वतः सिंग नायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल,
फुल टोल वसूल होईल का? नो बॉलचा इशारा आहे पंचांचा आणि 1 धाव मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 2 धाबा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. टोटल 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 12 बॉल 18 धावांची गरज. पुन्हा इथे पाहायला गेलं तर सिंगल धावेसाठी कॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. येस, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. +1 टोटल 2 धाबा मिळतील या बॉलवरती. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर 15 धाबा धावफलकावरती आहेत. डॉट डॉट. पंधरा धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. काय धाबा, किती धाबा मिळतील या बॉलवरती? पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून. 2 धाबा मिळतील. पाहिलं गेलं तर 17 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर तेजसच्या माध्यमातून सातत्याने खराब बॉल. नो 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 आणि सातत्याने नो बॉलचा मारा इथे गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातो. बीमर बॉल टाकले जात आहेत आणि त्यामुळे इथे पंचांच्या माध्यमातून हा गोलंदाजी आता गोलंदाजी करू शकणार नाही. सातत्याने विमर्स बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेत. आता धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 17. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. बॉल एकच बॉल झालेला आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बॉलर नेम प्लीज. नितीन बॉलर नेम. नवीन बॉलर नितीन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चांगला प्रहार आणि धावा पाहूयात किती मिळतात. यस, 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. टीम लव्ह स्टार 11 युवती संघाला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचा प्लीज. ती 20 धावा धावफलकावरती 6 धावांची अजूनही गरज. फिनिश. चांगला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये. हाही बॉल अगदी पाहायला गेलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बॉल अगदी सीमारेषेच्या आतमध्ये तिथे पाण्याचा थोडंसं तळ साचलेला जरूर पाहायला मिळाला. त्यामध्ये बॉल अडकला. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 25 धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर 29 धावांची गरज होती. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगला स्ट्रोक. मॅच फिनिश होईल का? एकच धाव मिळेल. सातत्याने पाहिलं गेलं तर गोशांकी क्षेत्र निवडले गेले बॅटरच्या माध्यमातून. त्यामुळे एकच धाव मिळेल या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे आपण पाहू शकाल. 26 धाबा. 3 धाबांची अजूनही गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कराड क्रिकेट असोसिएशन मधील गुणवंत गुणलेखक सन्माननीय रोशनजी पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा चांगला स्ट्रोक. मॅच फिनिश. यस, अभिनंदन टीम.
लव स्टार 11 येवती हार्डलक टीम अंबिका स्पोर्ट्स अंबोडे. थोडासा खेळ खराब गोलंदाजीमध्ये झाला तुमच्या माध्यमातून आणि ते पराभव पत्करावा लागला. हार्डलक बेस्ट ऑफ द लक फॉर बो नेक्स्ट टुर्नामेंट. चला यानंतरच्या बोर्ड दोन्ही संघांना विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम आहे ती म्हणजेच काटेकरवाडी, दुसऱ्या बाजूला गणेशवाडी. या दोन संघाच्या दरम्यान मॅच. चला प्लीज लगेच सुरू करा मॅच.